मेकअप करके खडी तो सबसे बडी वगैरे, तुम्ही चाकणकरांच्या थेट मेकअप वरती आलात. चाकणकर बाई माझ्या कुटुंबापर्यंत आले, आता नाही मी त्यांना सोडणार. चाकणकरांना संपवण्याची भाषा तुम्ही करताय, एवढा का राग आहे तुमचा चाकणकरांवर? मी अशी नाहीये ना हो की आ जाओ शिकार करके जाओ. खरंच मी पुण्यात असते ना तर फेसबुक लाईव्ह घेऊन मी हिचा कार्यक्रम करेल ना, मी का घाबरेल? तुमच्या या संघर्षावरती पक्ष नेतृत्व बघ्याची भूमिका घेत आहे. मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही. सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तत्परता जी दाखवली ती आमच्याबद्दल दाखवावी. आम्ही लाली लिस्टिप लावून नाही ना पद मागत होत. राजकारणात सुंदर दिसणं मॅटर करतं. त्या सुंदरतेवर गर्व करून त्याचं भांडवल करणं आणि तेही काम न करता या चाकणकर बाईला चापकाने फटके मारले असते. हू आर यू? कोण आहेस तू माझ्या लेकराचं चारित्र्य हनन करणारी? कोण आहेस? संपूर्ण महाराष्ट्रात टीआरपीचा जो मुद्दा झालाय तो म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधात माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या मैदानात उतरल्यात. एकाच पक्षातल्या दोन महिलांची ही भांडणं संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिली जातात. अशी काय ही भांडणं आहेत आणि काय एवढ्या टोकाचा हा संघर्ष सध्या सुरू आहे, त्यांच्याचकडनं आपण ऐकूया. ताई, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. एवढा का राग आहे तुमचा चाकणकरांवर? काय भांडण आहे तुमचं? पर्सनल भांडण आहे का पक्षातलं भांडण आहे? काय नेमकं? माझं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबतीत खरंच कोणतं भांडण नाहीये, म्हणजे कोणता वाद नाहीये. मी त्यांच्याशी काही असं माझी त्यांच्याशी स्पर्धा समजत नाही. मी एक माजी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. उलट मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते तेव्हा त्यांनी स्वतःहून माझ्याशी मैत्री केलेली आहे आणि माझ्या त्या मैत्रिणी होत्याही. माझा त्यांच्याशी कोणताच वाद नाही. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर ज्या काही त्यांच्या वागण्याच्या ज्या काही गोष्टी किंवा आहेत त्याच्याशी मला घेणं देणं नव्हतं. परंतु आत्ता जो काही 2-4 दिवसापासून तुम्ही जो हे सगळं बघताय तर खरा म्हणजे ती सुरुवात मी तुम्हाला सांगते की पलटणच्या डॉक्टर संपदाची आत्महत्या झाली. निश्चित राज्य महिला आयोग हे लक्षात घ्या, महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी सक्षमीकरण, सुरक्षा आणि ज्या पीडितांवर अन्याय झालाय त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस तपास त्यांचा नीट करतायत की नाही याच्यासाठी आहे. बरोबर. डॉक्टर संपदाची आत्महत्या झाल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा मॅडम फलटणमध्ये जातात काय आणि तिथे सगळ्यांना विश्वास देण्यापेक्षा त्या पीडिताचं चारित्र्यहनन केलं आणि त्या चारित्र्यहनन झाल्या महाराष्ट्राची जनता माता भगिनी चिडले आणि आयोगावर टीका सुरू केली. आणि त्याच आयोगाचं एक डिबेट IBN लोकमतवर होतं. त्याच्यात सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई होत्या, सामाजिक कार्यकर्त्या मोरावळेताई होत्या, त्या पीडिताची डॉक्टर बहीण होती, पीडिताचा डॉक्टर भाऊ फिर्यादी होता. आणि त्यांनी प्रश्न केला मला की पीडिताचं चारित्र्यहनन तुमच्या पक्षाच्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या कशा करू शकतात? त्यावेळेला पक्षाची प्रवक्ता म्हणून आणि मला तेवढं नॉलेज पण आहे आणि सुद्धा नाही की त्या आमच्या पक्षाच्या पदाधिकारी जरी असल्या तरी त्या आता अत्यंत संविधान पदावरील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. ते एक स्वतंत्र आणि स्वायत्त आहे. परंतु त्यांनी जे काही मत दिलंय त्या पीडिताच्या बाबतीतलं ते संपूर्णतः चुकीचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्याशी सहमत नाही. हे माझं स्टेटमेंट होतं. हे तुमचं स्टेटमेंट आहे, पण हा वाद इथनं सुरू झाला का आधीपासून होता? हा वाद मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर मला वाटतं त्यांनी जी माझी इतर पक्षातली आता मी 2006 पासून राजकारणात आहे, मनसेमधनं काम करते आणि माझी जी पद्धत आहे कामाची तर माझं म्हणणं असतं की मी व्हॉलीबॉल खेळाडू नॅशनल खेळाडू आहे. मला सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायला आवडतं आणि ते काम करत असताना समोरच्याला मी शत्रू समजतच नाही. मग ती दोस्ती होते, मग तो विरोधी पक्षातला तरी असेल तरी माझी ती दोस्ती होते. आता त्या दोस्तीमध्ये जर चाकणकर त्यांना काही चुकीचं वाटत असेल किंवा
चाकणकरांच्या सातत्याने चुकीच्या स्टेटमेंटमध्ये मी त्यांची नाही ना बाजू घेऊ शकत. कारण का तुम्ही समाजविरोधी किंवा जे कायद्याला धरून नाही आहे असं जर महत्त्वाच्या पदावर बसून बोलणार असाल तर कशी मी त्यांची बाजू घेणार. ज्यांना वाटतं त्यांनी घ्यावी. तो रोष एक त्यांना खूप म्हणजे राग आहे. आणि तो जरी असला तरी माझा काही त्यांच्याशी संबंध येत नाही. कारण का मी प्रवक्ता म्हणून काम करत होते. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत तो त्यांचा कारभार वेगळा आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा महिलांचा जो कार्यकर आणि कारभार आहे तो वेगळा. परंतु पक्षातलेच काही ज्या महिला आहेत की त्यांनी रुपाली चाकणकरांनी त्यांना पदावर न काढलं, काम न करून देणं किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्या तक्रारीसुद्धा माझ्याकडे आल्या होत्या. परंतु मी त्यांना सांगितलं की ह्या तक्रारी तुम्ही माननीय प्रांत अध्यक्ष सुनील तटकरेजी साहेब आणि दुसऱ्या आमच्या माननीय अजितदादा आणि खासदार सुनीत्रा वहिनींकडे द्या. त्या ह्या तक्रारीचं निवारण करू शकतात. आणि पक्षामध्ये प्रवक्त्याची जबाबदारी मी माझ्या पक्षाची बाजू मांडणे किंवा समजा एक्सप्लेन करणे आता ते मला उपजत जमतं. त्याला मी नाही ना काय करू शकत. त्यातनं मी वकील आहे. त्यामुळे मला एखादा कुठलाही इन्सिडंट तुम्ही समोर दिला तर त्याच्या कायद्याच्या किती त्रुटी आहेत, कायदेशीर किती आहे समजतं. आता त्यांना त्याचा रोष असेल तर मी काहीच करू शकत नाही त्या गोष्टीला. आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीतल्या इतर ज्या जुन्या सिनियर्स आहेत 25-25 वर्ष काम करतात त्यांच्यासोबत माझं छान जमतं. पण ह्या मॅडमला ते जमत नाही. ते म्हणजे त्यांचा तो रेपोच नसतो आणि नसलं तर मी त्यांच्याशी त्या बोलायला जातही नाही. हा एकटाच तेवढा रोष आहे. इंटरनल त्यांचं वागणं आणि पक्षाचं जे काही वागणं आहे हे जर तुम्ही इतर पक्षातल्या महिलांना विचारलं त्या मीडियावर यायला घाबरतात आणि त्यांनी येऊही नाही. त्यांना ते डिस्क्लोज नसतं करायचं. परंतु त्यांनी त्या तक्रारी सातत्याने प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरेंकडे दिल्या होत्या. त्याचं कोणतंही निवारण करण्यात आलं नाही. आता माझ्यासमोर त्या महिलांवर अन्याय होतोय तरी मी की त्यांचा न्याय प्रांताध्यक्षांकडे मागतायत. माझा त्याच्यात रोल काहीच नाही आहे. मी आपली शांत बसून बघतीये. पण ज्या त्या महिलांना तो त्रास होतोय ते जर माझ्याकडंच यावेळी ती शिकार माझी करण्याचा प्रयत्न त्या करत असतील तर मी अशी नाही आहे ना हो की आ जाओ शिकार करके जाओ तुम्ही संविधान पदावर बसलेले आहेत. नाही. या राजकारणामध्ये किंवा कुठल्याही मंत्री असेल, कोणताही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री साहेब असतील ह्यांना अधिकार दिला नाही आहे की त्या पदावर जाऊन तुम्ही लोकांना त्रास द्यायचा. आणि चाकणकरांचा एक खूप घाण वागण्याचा विषय म्हणजे काय माहिती का, त्या आपल्याच पक्षातल्या मधल्या लोकांना बाहेरच्या महिला आणून म्हणजे तयार करून की जी तक्रार होऊ शकत नाही ती तक्रार दाखल करायला लावणे, तिथं षडयंत्र रचणे. मग तुम्हाला मी अगदी प्रामाणिकपणे सांगते ना युवतीला काम करून देणार ना युवकला काम करून देणार. आता मी रुपाली पाटील ठोंबरे मी प्रवक्ता आहे. आमच्या प्रवक्ता किती जण आहेत आम्ही माहिती का 19 जण आहेत. अच्छा. मग मी जर म्हणलं नाही मीच प्रवक्ता आहे 19 जण द्यायचीच नाही आणि संबंधच नाही आणि 19 जणांनी माझ्या अधिकाराखालीच वागायचं. मी म्हणलं की बस उठ की उठ. हा पक्ष आहे. हे असं घडतंय पक्षात. हे असं चाकणकर स्वतःच्या याच्यामध्ये घडवत आहे. जर मग हे असं इतर लोकांसोबत घडते तुम्ही जसं की म्हणताय लोकांच्या तक्रारी आहेत, त्रास दिला जातोय पदांवरनं किंवा इतर, मग ह्या लोकांना आणखी कोणता नेमका त्रास आहे ती लोक समोर यायला का घाबरतात? नाही त्या लोकांनी ती तक्रार प्रांत अध्यक्षांकडे केलेले आहेत. मग यावरती कारवाई नाही झाली म्हणून तर आता हा विषय एवढा मोठा उद्रेक झाला ना. जर ही कारवाई त्याच वेळी झाली असते तर आज एक लक्षात घ्या ही वेळ निश्चित आली नसती. पक्ष हा कोणाचा आहे तर पक्ष हा कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि माननीय अजितदादा याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. याची ती बॉडी आहे. म्हणजे याच्यात प्रफुल्लभाई पटेल आहेत, सुनीलजी तटकरे आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि अजून इतर मंत्रीगण आहेत म्हणजे सिनियर्स लोक आहेत. यांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळं झाल्यानंतर हा पक्ष अजितदादांचा आहे. पण त्याच्यामध्ये जर काही चुकीच्या पद्धतीने चाकणकर कार्यशाळी भाग पाडू शकत म्हणजे भाग पाडतायत
तर त्याची तक्रार जर केल्यानंतर त्याची दखल घेणं गरजेचं होतं. ते जर घेतलं असतं ना तर आज रुपाली पाटीलला, म्हणजे रुपाली पाटील दुसऱ्या महिलांसाठी लढली नाही, ठीक आहे, पक्षाचा भाग आहे, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना तक्रारी केल्या, मार्ग निघेल. पण त्याचीच शिकार जर मला करण्याचा प्रयत्न करत असेल, मी नाही ना माझी शिकार कोणाला होऊन देणार. माझा वैयक्तिक काही वाद नाही चाकणकरांशी. मग तुमची अडचण काय त्यांना? तुम्हाला जर असं वाटतंय तुमची विकेट त्या घेत आहेत किंवा तुमची माझी विकेट कशी, आत्ताचा जर लेटेस्टचा विषय आहे, 28 तारखेला डिबेट झालं. डिबेट झाल्या माधवी मंदार खंडाळकर, ते प्रकरण काय एवढं चर्चेत आहे? माधवी मंदार खंडाळकर भाऊमहाराज बोळामध्ये माधवी रवींद्र खंडाळकरांची पोरगी, जी हुजूर बागेत होती, जी SP कॉलेजमध्ये होती आणि जी व्हॉलीबॉल खेळायची. पण तेव्हा आम्ही एकत्र असायचो. गेली इथून मागे 6 वर्ष माधवी मंदार खंडाळकर हिचं मी तोंडही पाहिलेलं नाही. बरोबर, तिचं लग्न झालं, तिला मुलं बाळा झाली, आमचा कनेक्ट नाही, काही नाही. विदिन काळामध्ये हे जे डिबेट झालं 28 नोव्हेंबर 2025ला, माधवी मंदार खंडाळकरांनी एक पोस्ट केली. ती पोस्ट माझ्या संदर्भातली होती. 6 वर्षात एक पोस्ट नाही, आमचं भेटणं नाही आणि काही नाही. मग सडनली ही महिला पोस्ट का करेल? मी क्रिमिनल लॉयर आहे, प्रॅक्टिस करते, नुसती डिग्री नाही घेतलेली. याआधी चाकणकरांनी सेम त्याच पद्धतीने पक्षातल्याच महिलांबरोबर एक तिराहित व्यक्ती समोर करून एक त्यांच्या त्या पक्षातल्याच दोन्ही व्यक्ती म्हणजे पुरुष आणि महिला यांच्या विरुद्ध व्हिडिओ करायला लावला. ओके. आणि ती महिला ती डिप्रेसमध्ये गेली. ती माझ्याकडे तक्रार घेऊन आली. तिला मी सांगितलं की बाबा तुला मी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल तुला लगेच होईल, नोटीस पाठवता येईल, पण तू असा कुठलाही मरण्याचा आणि याचा विचार करू नकोस आणि तुझी जी तक्रार आहे तू तुझ्या वरिष्ठांकडे दे. त्यामुळे मला ही कार्यशैली चाकणकरांची माहीत होती. आता माधवी मंदार खंडाळकरांनी सडनली येऊन जर असं केलं आणि त्याच नंतर मी पुण्यात आल्यानंतर मी तातडीने बीडला गेले. आता माधवी मंदार खंडाळकर, तिचा मयूर भाऊ मयूर रणधीर, मनीष रणधीर, तिचे आई वडील, त्या तुळशीबागेत त्यांचं दुकान, सगळ्या गोष्टी. तर माझी जी बहीण आहे, जी मावशी आहे, की ह्या पोरीने का पोस्ट केली, काय संबंध आहे? आणि ती माझ्या घराच्या पुढे आत्ताच भाड्याने राहायला आलेली आहे. तिचं घर आहे भाऊ महाराज बोळत अण्णा थोरातांच्या समोरच्या साईडला, म्हणजे रतन सायकल मार्टच्या इथे. ते ती मी जिथे आत्ता राहते आदर्श शाळेच्या तिथं पुढे श्री अपार्टमेंटमध्ये आली. आता जाता जाता ती इथेच राहते म्हणल्यानंतर तिला विचारायला गेले, कारण का ओळख तर आपली होती. समजा तुम्ही माझ्या ओळखीच्या आहेत आणि तुम्ही सडनली माझ्याबद्दल वाईट लिहिताय, तर माझी कोण जी मैत्रिणी बहिणी ती तुम्हाला विचारायला आली, का गं बाई तू असं केलं? त्याच्या ऑलरेडी मॅटर शिजलेला होता. त्याच्यावर तिने बरोबर आकाव तांडव सुरू केला. तुम्ही जर बघितलं असेल पहिला व्हिडिओ आलता, पूर्ण असा रक्तबंबाळ होता की असं वाटायला पाहिजे की 2-4 वार झालेले आहेत. आणि तोच नंतर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर साधं नखाचं निशाण आहे. आता हा पार्ट वेगळा, ती नखं माझ्या घरच्यांनी म्हणजे बहिणींनी मारलेत का तिनेच तिची मारून घेतलेली आहे, हा सगळा नंतरचा पार्ट आहे तपासाचा. हे सगळं झाल्यानंतर 112ला पहिला फोन माझ्या बहिणीचा गेला, नंतर तिच्या भावाचा गेला. हे तेव्हा मी कुठे होते? बीडमध्ये. व्हिडिओ सुरू केल्यावर ती काय म्हणते, रुपाली पाटील आणि तिची बहीण, तिची मावशी, तिचा भाऊ, आजी आजोबा, अजून बरीच नावं घेतली, मला मारायला आलेत. रुपाली पाटील ठोंबरे कुठे हो? बीडमध्ये. मग मी कशी मारणार? खरंच मी पुण्यात असते ना तर फेसबुक लाईव्ह घेऊन मी हिचा कार्यक्रम करेल ना, मी का घाबरेल? मी खरेच करेल आणि मी केलेत, मी आधीच्या पक्षात असताना केलेले. पण जो प्रकार मी केलेलाच नाहीये, जो प्रकार घडलेलाच नाहीये, तो या राज्य महिला आयोगाच्या पदावर बसून चाकणकरांनी घडवून आणला. बरं, ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. मी यायच्या आत खडक पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पार्टींची पोलिसांनी आधी म्हणले, दोन्ही पार्ट्यांनी तक्रार देतात, पोलीस म्हणले तक्रार द्या. दोन्ही पार्टींची तक्रार घेत होते.
त्याच्यानंतर तिच्या घरातले, माझ्या घरातले, ह्या सगळ्यांनी, कारण का ती म्हणती रुपालीचा मामा, तीही माझ्या मामाला मामाच म्हणत होती, म्हणजे लहान असल्यापासूनच्या त्या गोष्टी होत्यात, बरोबर आहे. तर जो काही माझा मामा होता, हे सगळ्यांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये तिचे भाऊ होते, तिचा चुलत भाऊ म्हणा, तिचे सासरे होते प्रवीण खंडाळकर, बाकीचे सगळे तिचा परिवार होता, तिचे दोन्ही भाऊ सगळे होते. ते प्रकरण एकमेकांच्या समझोत्याने संपवलं. दोघांच्या तक्रारी मागं घेतल्या. इनफॅक्ट माझी बहीण तक्रार मागं घेत नव्हती. मला जेव्हा इथनं फोन आला, मी तिला सांगितलं, तू जर संपतोय ना विषय तर तू विषय संपवून घे, मी उद्या आल्यावर बघेल. मग पोलिसांनी ॲज पर प्रक्रिया दोघींचे रेकॉर्डिंग केले, दोघींकडनं स्टेटमेंट लिहून गेलं आणि विषय संपला. आणि तो व्हिडिओ माधवीने दिला, जो आहे तो याच्यामध्ये, तो तिला संपवायचाच होता म्हणून दिला तिने. आता त्याच्यानंतर कुठेतरी माझी बदनामी होतीये म्हणून आज खुद्द आयोगाच्या अध्यक्षांनी खंडाळकरांना कुठे बोलवलं, किती वाजता बोलवलं, सगळे डिटेल्स आहेत माझे. आणि हे प्रकरण पुन्हा वाढलं. लाख रुपये त्या मॅडमला दिले. CP ऑफिसला एक अर्ज दिला. बरं ठीक आहे, CP ऑफिसला असे रोज अर्ज येतात. कोणती अशी फास्ट यंत्रणा आहे की अर्ध्या तासात तुम्ही गुन्हा दाखल करताय? जर अर्ज आलाय ना, तर अर्जावर तुम्ही तपासायला आम्हाला बोलवलं पाहिजे होतं. पण आयोगाच्या पदाचा गैरवापर करत मॅडमनी तातडीने गुन्हा दाखल करून, मी किती मोठी आहे, त्यांना तो इगो आहे. त्यांना ॲक्च्युली कामकाज खरंच त्या कधी नगरसेवक पण झालेला नाही, त्यामुळे त्यांना प्रशासन माहीत नाही आहे. आणि पोलिसांचं पण जे कामकाज आहे ते कायद्याला धरून असलं पाहिजे हे त्यांना कळतच नाही. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने हगवणे प्रकरणात स्टेटमेंट बेसलेस दिली किंवा आता डॉक्टर संपदाच्या ह्याच्यात दिली, त्याच्यावरनं आपल्याला त्याची उपरती येते. असो, काही लोकांना नाही जमत. मग हे जे प्रकरण घडलं तुमच्यासोबत किंवा तुमच्या कुटुंबियांवरती गुन्हे दाखल झाले, हे पर्सनल कारण होतं? एवढा तुमचा जो रोष आहे चाकणकरांवरती? चाकणकरांनी पर्सनल कारण केले का काय हे ते स्वतः सांगू शकतील. पण अर्ध्या तासात गुन्हा दाखल केल्यानंतर, अहो मी वकील आहे, प्रॅक्टिसिंग लॉयर आहे, मी त्या अधिकाऱ्याला विचारणार नाही की तुम्ही कसा गुन्हा दाखल केला. आणि मग मी त्यांना जाऊन जाब विचारला. आणि जर सत्ताधाऱ्यांमधले असा गैरवापर केल्यानंतर शेवटी समोरच्या सर्वसामान्य नागरिकांना तो राग येणारच ना सरकारचा. मग हे वागायची जबाबदारी कुणाची आहे? आयोगाची. आणि कशासाठी तुम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा होता? जर दोन पार्टीचा वाद झालेला आपण मिटवलेला आहे. आपण राजकारणात समाजकार्यामध्ये कसं काम करतो, जर तो वाद नाही मिटला तर पोलीस काय म्हणतात, तुम्ही कोर्टात जा आणि तुमचा जेव्हा जे काय असेल ते कायद्याने होऊ द्या. मग चाकणकर बाईंनी, मॅडमनी हा वाद वाढवला. आणि जर मी ज्या पक्षामध्ये आहे त्याच पक्षामध्ये जर माझ्याच विरोधात अशा पद्धतीने जर कामकाज चालणार असेल तर मी सहन का करायचं? की त्या फक्त पक्षाच्या आणि आयोगाच्या अध्यक्ष आहेत म्हणून? याच्यावर कोणता मंत्री जरी असता तरी मी गुन्हा दाखल केला असता. नाही चालणार आहे तुमची हिटलरशाही. मग ह्या बाबतीत तुम्ही कानावर घातलं पक्षश्रेष्ठींच्या? कानावर आता उद्या घालेल. अर्धा जो विषय आहे म्हणजे मी प्रकरण मिटवल्यानंतर सुद्धा चाकणकरांनीच हा गुन्हा दाखल करायला लावला, ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु पूर्ण ही तक्रार जी आहे ही आता सविस्तर मी माननीय अजितदादांना, प्रांत अध्यक्षांना सांगणार आहे. कारण का माझा आत्तापर्यंत तक्रार करण्याचा तिच्याविषयी संबंधच नव्हता. आणि मी का करू तिच्याविषयी तक्रार? जर काही इतर महिलांच्या ज्या तक्रारी होत्या त्या माझ्याकडे आलत्या, पण त्या महिलांची जबाबदारी आहे की तुमच्यावर अन्याय होते तर तुम्ही तुमच्या नेतृत्वाला सांगा. मी कसं तुम्हाला हे करणार? मी फक्त सांगेल की ठीक आहे, तुम्ही मला सांगितलं, तुम्ही अध्यक्षांना, प्रांत अध्यक्षांना आणि अजितदादांना, खासदार सुनेत्रा वहिनींना तक्रार द्या तुम्ही. जर त्या प्रकरणामध्ये दखल घेऊन थांबवलं असतं तर चाकणकर ताईंनी आत्ताची ही मजल मारली नसती. बरं, त्यांना हे असं सातत्याने करण्याची सवय आहे. फक्त आता रुपाली पाटील समोर आलेली आहे. आणि रुपाली पाटील टोमरे खरंच सांगते, मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही. मंत्री असो नाही तर अजून कोण असो, मी संविधानाने मला जे जे अधिकार दिलेले आहेत
त्याचा मी समाजामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी जर मदत करण्याचं काम करत असेल तर मी माझ्यावर अन्याय कसा सहन करेल? आणि मला राग एवढाच आहे, चाकणकर बाई माझ्या कुटुंबापर्यंत आले, आता नाही मी त्यांना सोडणार. एवढ्या तुम्ही अल्लड नाही आहात, एवढी तुमची मस्ती मी सहन नाही करून घेणार. हाच कुठेतरी रोष किंवा ह्या गोष्टी की काल परवा जे तुम्ही आंदोलन केलं चाकणकरांच्या विरोधात, ते जे बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी तिथे जे झाली त्याच्यावरती तुम्ही जे मेसेजेस लिहिले होते की मेकअप करके खडी तो सबसे बडी वगैरे, ह्या प्रकारचे मेसेजेस त्याच्यावरती तुम्ही लिहिले, तुम्ही चाकणकरांच्या थेट मेकअपवरती आलात. म्हणजे चाकणकरांना संपवण्याची भाषा तुम्ही करताय. चाकणकरांच्या विरोधात आंदोलन नव्हतं, ते आंदोलन महिला आयोगाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीसाठी होतं. आणि चाकणकर सातत्याने म्हणतात मी सुंदर दिसते म्हणून माझ्यावर टीका होते. आता त्यांच्याकडे 2 पद आहेत, राज्य महिला आयोगाचं आणि प्रदेशाध्यक्ष. तर एक संविधानिक पद्धत माझं मत होतं की एक पद त्यांच्याकडे ठेवा आणि प्रदेशाध्यक्षावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ महिला आहेत की ज्या काम करतात, त्यांना तुम्ही संधी द्या. मग चाकणकर म्हणायला लागला की नाही रुपाली पाटील यांना आहे ना की प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे. हो, आम्ही राजकारणात आमचं घरदार सांभाळून आमच्या घरातल्यांचा आमच्यावर विश्वास आम्ही कमवून कशासाठी काम करतो? पदावर जाण्यासाठी काम करतो. आम्ही लाली लिस्टिप लावून नाही ना पदं मागत होत, नुसतं फिरून नाही ना पदं मागत होत. आम्ही काम केलं असेल तर त्यात आमच्या क्वालिटीवर, आमच्या कामकाजावर, कार्यशैलीवर मागतोय. तरीही मी त्यांना इग्नोर करत होते की यांना काय बोलायचं ते बोलू द्या. त्यांच्या चुकीच्या कार्यशाळी पद्धतीला बोलणारी मी एकमेव आहे की समोरासमोर बोलून मी ते मीडियासमोर हे केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हगवणे प्रकरणामध्ये जो काही पालकमंत्री म्हणून विनाकारण आमच्या पक्षावर तो रोष होता, म्हणजे आमच्या दादांवर रोष होता, त्याच्यामध्ये मी नाही टीका केली आयोगावर, मयुरी हगवणे या तक्रारदार आहेत, त्यांनी केली. आता त्यांचा तो अधिकार की आम्ही तक्रार दिली होती आणि आयोगाने आमची कोणतीच घेतली नाही आणि मी तिथं ते मुलगा आणून दिला. त्यांचा या बाईसाहेबांना रोष, राग, तू जाऊन आणून द्यायचं होतं बाई, तुला कुणी अडवलं होतं? तुला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप मोठ्या पदावर संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचं काम खरं त्यांनी करायला पाहिजे होतं. पण त्यांनी काय केलं, आयोगाच्या ह्याच्यावर पण मला कोणाची कॉम्पिटिशन नको म्हणून त्यांनी ज्या 16 आहेत ती पदं भरली नाही आहेत. आणि प्रदेशाध्यक्षाच्या ह्याच्यावर माझ्या पुढं मागं करा, आम्ही नाही तुमच्या पुढं मागं करणार. तुमच्या पक्षात असा नियम नाही, एक व्यक्ती एक पद आहे नियम. थोडंसं काय झालं लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळं झाल्यानंतर एक घडामोडी होत असताना नेतृत्वाला काय फक्त हीच नखरे आणि या थेरं बघण्याचा कार्यक्रम नाही आहे. लोकांना अजितदादा सकाळी 6 वाजल्यापासून काम करतात, थेट लोकांमध्ये जाऊन काम करतात. अजितदादांनी किती वेळा सांगितलंय की थेट लोकांमध्ये जाऊन काम करा, कोणत्याही समाजाला न दुखवता, कोणतंही एखादंही वाक्य चुकीचं न देता लोकांची मनं दुखवू नका. परंतु ह्या मॅडम ऐकायलाच तयार नसतात. आता ह्या मॅडम आमच्या जर नेत्याचं ऐकत नसतील तर नेते कारवाई करतील ना, आमचा काय, आम्ही आमचे सर्व कामाने आमची गाडी सुसाट सुटलेली आहे. आता डॉक्टर संपदा आत्महत्या प्रकरणी बीडला मी गेले असता मला जर तिथले पीडिताची आई आणि वडील भाऊ म्हणत असतील की काका म्हणत असतील तुमच्या लेकराने आत्महत्या केली असते आणि मग चाकणकरनी म्हणजे आयोगाने असं चारित्र्यहनन केलं असतं तर काय केलं असतं, काय उत्तर आहे? खरंच मी जर तिथं असते आणि आमच्या लेकरांनी केले असते ना, या चाकणकर बाईला चापकाने फटके मारले असते. हू आर यू? कोण आहेस तू माझ्या लेकराचं चारित्र्य हनन करणारी? कोण आहेस? आजही ते मी म्हणजे तुम्हाला पर्सनली मत सांगते, ते सासूसुना असतात ना, जावा जावा सासूसुना, तू इथंच का ठेवलं, तू तिथंच का, त्या वृत्तीने त्या वागतात. पण ती वृत्ती महाराष्ट्रातल्या माता भगिनींची साठी घातक आहे. न्याय कसा देणार आपण? मला हौस आहे म्हणून मी राजकारणात आले. माझ्याकडं आजही सकाळी सोशल मीडियावरनं एकीला पीडितीने एका माणसाने खूप अश्लील फोटो हे केले होते, मी ती FIR तिला करून दिली होती, तो काल सापडला आरोपी. माझं आजचं लाईव्ह तुम्ही बघा. आणि त्या बाईला स्वतःचे निकेड फोटो त्या माणसाने ते सोशलवर टाकल्यावर ती हँग झाली. तिला असं वाटलं की आपलं जीवन संपलं.
मी तिला सांगितलं तू का टेन्शन घेते, जे काही तुझे फोटो टाकले त्याला आपण पकडू ना, तू स्वतःला सावर, मी आहे तुझ्या सोबत. जे तुझे फोटो त्यांनी घाण टाकले त्याच्या आई बहिणीला तेच आहे ना. हे मला काउन्सिलिंग करावं लागलं का, तर तिला मला एक किरण द्यायचा होता की तू घाबरू नकोस, त्याला आपण पकडून शिक्षा देऊ, ती विकृती आपण संपू. हे काम आयोगाने करायचे. ओके. हे जसं NGO प्रत्येक जण करतं. हे बघा, तक्रार द्यायला काय हो, 100 जण येतात. जिची तक्रार असते ना ती तपासावी लागते, खरंच तिची तक्रार आहे का, का ती कुणाची विकेट काढतीये का नाही काढतीये, हेही तपासावं लागतं. या अशा मोठ्या पदावर तुम्ही बसलेला आहात, मग तुम्ही ते करायचं सोडून तुमची आधीचीच वृत्ती जर ती चालवत असाल तर त्या पदाचा अपमान आहे ना हो. आणि तो अपमान अख्ख्या महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आहे. येस. आता तुमचा आणि चाकणकरांचा संघर्ष तर आम्ही पाहतो, पण कुठेतरी इंटरनल पॉलिटिक्स असं घडतं का? मागे आम्ही मानकरांच्या बाबतीत बघितलं, त्यांनी चाकणकरांच्या विरोधात मोर्चा उघडला होता, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, राज्यपाल नियुक्त कोट्यातनं त्यांना आमदारकी मिळाली नव्हती, नाराजी व्यक्त केली, आणि तेव्हा त्यांनी 2-3 स्टेटमेंट केले होते की सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तत्परता जी दाखवली ती आमच्याबद्दल दाखवावी, कारण की चाकणकरांना सातत्याने संधी का मिळते, त्या कार्यकर्तीला तुम्ही ताकद का देता, 24 तास तुमच्यासोबत असते म्हणून तुम्ही ताकद देता का. तर हे सगळे स्टेटमेंट वाटतात तितके सोपे, सरळ, साधे नाही आहेत, खूप गंभीर आहेत. असं खरंच घडतं का पक्षामध्ये? हे जे अंतर्गत राजकारण असतं हे असं घडतं पक्षात तुमच्या? दीपक भाऊ मानकर 4 टाइम नगरसेवक आहे. म्हणजे 5-20 वर्ष ते नगरसेवक आहेत. पुणे शहराचे ते उपमहापौर आहेत. अशी त्या जबाबदार पदावर काम केलेली व्यक्ती, अनुभवी व्यक्ती जेव्हा या गोष्टी सांगतात तर ते तथ्य आहे, ते त्यांनी अनुभवलं आहे. आणि ते त्यांनीच नाही, ते सगळ्यांनी अनुभवले आहे. आणि ह्या गोष्टी घडल्या म्हणून बोलाव्या लागल्यात. ह्याच चाकणकरबाई, मी दीपक मानकरांची विकेट काढली. कुठनं काढली बया, कुठनं काढली तू? आज मी तुम्हाला सांगते काय संबंध तिचा विकेट काढायचा. जे काही दीपक मानकरांना त्यामध्ये कुबडे का गुबडे कोण त्यांचे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये त्यांना तपासायला बोलवलं. नाव कुणाचंही आलं की पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपासायला तुम्हाला जावं लागतं, तो मंत्री असो, महापौर असो, नाही तर कुणी असो. ते गेल्यानंतर त्यांचा जो व्यवहाराचा एक जो काही स्टॅम्प होता, त्याचा जो काही विषय झाला होता, त्याच्याविषयी त्यांना तिथं त्यांचा जो काही गुन्हा दाखल झाला किंवा काय गोष्टी होत्या यांचा काय संबंध. पण यांनी काय सांगितलं, बघा मी मानकरांची विकेट काढली. दॅट इज रॉंग. त्याच्यानंतर रोहिणी खडसे शरदचंद्रजी गटाच्या पदाच्या त्या अध्यक्ष आहेत. आधी यांच्यासोबत यांनी काम केलेले, नाथाभाऊंच्या त्या कन्या आहेत. त्यामध्ये यांचा काही संबंध नव्हता. ते रोहिणी खडसे यांच्या विरोधात बोलायच्या. मग रोहिणी खडसेच्या विरोधात सुद्धा एक बाई यांनी उभी केली होती, लक्षात घ्या, बोलायला की यांना प्रकरणामध्ये घ्या. म्हणजे तेव्हाही त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. त्यांचं ते PA PA चा विषय तेव्हाही या विरोधात आहेत. विरोधात आहे म्हणून तुम्ही एकमेकांची विकेट काढणार आणि ज्या गुन्ह्यात ज्यांचा संबंध नाही आहे त्यांना तुम्ही ओढणार का? तुमच्या परत मग माझी लँग्वेज थोडी हे होते. तुमच्या पप्पांनी संविधान लिहिले, संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले, आणि त्याला रोहिणी खडसेंनी त्यांच्या पद्धतीने समोर आणलं. मग त्यांच्या नवऱ्याच्या केसमध्ये महिला आयोग म्हणजे तपास अधिकारी नाही, महिला आयोग म्हणजे वकील नाही आहे, आणि महिला आयोग म्हणजे न्यायाधीशसुद्धा नाही आहे. तरी यांनी ती त्याच्यामध्ये उडी घेऊन त्यांच्या प्रकरणात सुद्धा जे काही ते व्हिडिओ होते पोलिसांनी तपासात जप्त केले होते, ते व्हिडिओ वाटतं पोलिसांनी यांना दाखवले. आणि यांनी परत बीडमधनं यांच्याच सोबत काम करणाऱ्या बाईकडं तो अर्ज देऊन ती बाई उभी केली. ही फॅक्ट आहे. मग ह्या असे चुकीचे प्रकार त्या करत असताना मी पक्षातली म्हणून म्हणू का? नाही, चाकणकरांनी केलं ते योग्य केलं असं मी म्हणायचं. असं तुम्हाला तरी पटतं का? एक तुम्ही
लोकशाहीचे हे आहात किंवा आपण समाजात काम करतोय, आपण समाजात संदेश देतोय एक, तर हे योग्य आहे का? तो विषय झाला. आता त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं वकीलपत्र, मी वकील आहे, मला पक्षाने नाही वकील बनवलं, मला माझ्या घरच्यांनी, आईवडिलांनी, भावांनी शिकून मला वकील बनवले, त्यांनी माझ्यासाठी कष्ट घेतलेले. त्यामुळे मी क्रिमिनल लॉयर आहे, मी कुणाची केस घ्यायची कुणाचं नाही, हा माझाही अधिकार आहे आणि माझ्या नवऱ्याचाही अधिकार आहे. बरं, मी पक्षाचं काम करते, माझा नवरा नाही करत तुमच्या पक्षाचं काम, आणि करत जरी असला तरी कोणती केस घ्यायची हा आमच्या वकिलाचा अधिकार आहे. म्हणजे पक्षाला बांधील नाही एक वकील नाही. तिथेही त्यांना तो प्रॉब्लेम. आणि मग त्यांनी कुठेतरी स्टेटमेंट केलं, मी मानकरांची विकेट काढली, मी रोहिणी खडसेची विकेट काढली, आता विकेट रुपाली पाटील ठोंबरेची. मला सांगा कसं सहन करायचं रुपाली पाटीलनी हे स्टेटमेंट? म्हणजे कसं असं म्हणायचं, वाव चाकणकर मॅम, यू आर गॉर्जियस, यू आर सुंदर अँड स्मार्ट, आणि त्या स्मार्टवर तुम्ही माझी विकेट काढणार, ओ माय गॉड. असं रिॲक्ट करायचं का मी? तो तुमचा कॉल आहे. पण या सगळ्या इंटरनल पॉलिटिक्सवरती तुमचे अध्यक्ष किंवा अजितदादा असतील, हे जे कोणी हायकमांड आहे ते याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही? जर एका पक्षातल्या 2 महिला इतक्या टोकाचा संघर्ष सुरू आहे, सगळा महाराष्ट्र बघतोय, पक्षाची बदनामी होऊ शकते याच्यामध्ये. मुळामध्ये सांगू का, चाकणकर मॅडममुळं, म्हणजे राज्य महिलाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी केलेल्या स्टेटमेंटमुळं पक्षाची खूप मोठी बदनामी झाली. आणि ती बदनामी पक्षाचं मत नाही, कारण का विभाग वेगवेगळा आहे, म्हणून मी तिथं बोलले. तर याच्यावर आत्ताशी ती तक्रार जाईल ना, आणि प्रांत अध्यक्षांनी काय याच्यावर आतापर्यंत इतर महिलांच्या तक्रारीवर ऍक्शन का नाही घेतली? आता हा सवाल मी त्यांना आता विचारेल. आत्ता ही माझी तक्रार जाणार आहे. त्यांनी हे जर आधीच केलं असतं तर चाकणकरबाईंना कळलं असतं की महत्त्वाच्या पदावर जाऊन असे वेडे चाळे मूर्खासारखं वागून आपल्याला चालणार नाही. हे चाकणकरांना सांगण्यातच आलं नाही, म्हणून तर ही वेळ आली ना. बरं, माझी विकेट काढायला ही विकेट काढणाराने मी म्हणणार आहे का विकेट काढ विकेट काढ? तुम्ही राहता कुठं? खडकवासल्याला. तुमची प्रकरणं मी आता माझ्याकडे आली आहेत ना प्रकरणं, या मीडियाच्या माध्यमांमधनं. आयोगाला ज्यांनी तक्रारी केल्या त्या सगळ्या महिलांनी माझ्याकडे तक्रारी दिलेल्या आहेत, पण मी एकाच पक्षात आहे, आपल्याच पक्षाच्या आयोगावर आहेत, म्हणून माझा त्याच्यात काही रोल नाही, म्हणून मी लक्ष देत नव्हते. आता मला यांनी लक्ष द्यायला भाग पाडलेलं आहे. माझा काहीच वाद नाही त्यांच्याशी, ना मला त्यांच्या खडकवासल्यामध्ये जाऊन आमदारकी घ्यायची आहे का मला त्यांच्या प्रभागात लढायचे की काहीच नाही. पण या सगळ्या प्रकरणात तुम्ही चाकणकरांच्या विरोधात बोलताय, पक्षातल्याच महिला सहकार्याच्या विरोधात बोलताय, यामुळे पक्षाची शिस्त मोडली जात नाहीये का, असं नाही वाटत तुम्हाला? मुळामध्ये एक लक्षात घ्या, मी जे आंदोलन केलं मी पक्षाची प्रवक्ता म्हणून केलंच नाहीये. अच्छा. मी माझी नगरसेविका आणि माझं झाशीची राणी प्रतिष्ठान आहे, मी त्याची ती माझी रजिस्टर प्रतिष्ठान 2008 पासून आहे आणि मी त्याची अध्यक्ष आहे. माझं दायित्व आहे की माझ्या महाराष्ट्राच्या पीडिताच्या लेकीवर जर चारित्र्यहनन केलं असेल आणि ही महिला म्हणजे हे आयोग, ही चाकणकरबाई जर सातत्याने ह्याच चुका करणार असेल तर कुठेतरी माझ्या त्या महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी मला उभं राहणं गरजेचं आहे. मी माझ्या पक्षातले म्हणजे एका आईची 4 मुलं आहेत, एक डॉक्टर बनली आहे, एक पोलीस बनली आणि एक चोर बनली आहे. मग पोलिसांनी म्हणायचं का नाही ही चोर आहे ना, ही माझी बहीण आहे, हिला मुक्त करा, असं म्हणणार आहात का तुम्ही? पक्षाची शिस्तबंध जी भंग मी नाही केलेली, उलट पक्षाच्या शिस्तीच्या बाहेर सातत्याने चाकणकर वागलेले आहेत, जो माझ्याशी रिलेटेड नव्हतं, इतर महिलांशी रिलेटेड होतं. मग तेव्हाच पक्षाने जर त्याची प्रांत अध्यक्षांनी दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती. बरं, पुढं ऐका. आता तुम्ही म्हणताल रोखठोक कसं काय? तुम्ही माधवी खंडाळकर म्हणल्या की मी चाकणकरांशी माझा काहीच संबंध नाही. मी थेट तुम्हाला 2017 2023 तिच्या गळ्यात गळे घालून हे करून गाडीवर बसून मी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे. म्हणजे तिच्याशी संबंध आहेत. कारण का राष्ट्रवादीमध्ये जेव्हा एकत्र होती 2017 पासून ती चाकणकराबरोबर, चाकणकर शहर अध्यक्ष होती तेव्हापासून काम करते. अहो, आम्ही पण CID आहोत, आमच्याकडे पण यंत्रणा आहेत.
माझ्यासोबत म्हणजे ती आमच्या इथं काम करते तेव्हा मी सांगणारी मीच आहे की तू राष्ट्रवादीमध्ये तिच्याबरोबर सोबत काम करते, गौरी जाधव सोबत. गौरी जाधव पण तिथं यामध्ये होते की महिला राजकारणात आल्या पाहिजे, सक्षमतेने केलं पाहिजे. पण या महिलांनी राजकारणात येऊन फार त्या राजकारणामध्ये महिलांची प्रतिमाच मलिन करून टाकली. मग अशा सगळे वाद, तुमचे संघर्ष बघून नवीन मुली, युवती राजकारणात कशा येतील? कशा येणार मला माहिती आहे, पण त्याच येणाऱ्या राजकारणी महिलांना सुरक्षा आणि सक्षमता मिळावी म्हणून हा आवाज मी उठवलेला आहे. हा आवाज म्हणून मी उठवलेला आहे. पण बऱ्याच पक्षात किंवा पक्ष संघटनेत अशा गोष्टी होतात, म्हणजे हे इंटरनल पॉलिटिक्स असेल, गॉसिपिंग असेल, तुमच्याही पक्षात गॉसिपिंग होत असेल एकमेकांच्या विरोधात, जे काही मी सांगणार नाही. मी मनसेमध्ये पूर्व पक्षात होते तर तुम्हाला खरं सांगते, आमच्या सौंदर्यावरनं किंवा कुठले गॉसिप असे कुठलेही कधीही मनसेमध्ये नव्हत्या. उलट स्वतःहून लोक यायची, माझ्याकडं मुली म्हणजे मुलगी असेल, बहीण असेल, बायको असेल, कुठल्या पुरुषाला वाटतं आपल्या घरातली महिला जी आहे की ती चुकीच्या मार्गाने जावी, ती अशाच क्षेत्रात जावी की तिचं ती सुरक्षित आहे आणि ती तिचं तिच्या कर्तृत्वाने मोठी होईल आणि तिचं नाव, फॅमिलीचं नाव मोठं करेल. त्यामुळे तिकडं तसा विषय नव्हता. इतर पक्षाचं मी त्यांच्यात काम नाही केलं त्यामुळे मला माहीत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खरंच महिलांना तेवढं महत्त्व, तेवढं संधी देणारे आहे. परंतु या चाकणकरबाई जर त्याला छेद देत असतील, त्याचं वेगळा लोकांना एक उदाहरण म्हणून देत असतील, तर हे पक्षाने दखल घेणं गरजेचं आहे. बरं, हे मी नाही तक्रारी करत, ह्या महिला तक्रारी करत होत्या. तुम्ही एका जागी असंही म्हटलात की राजकारणात पुरुषांपेक्षा महिलांपासून धोका जास्त आहे आणि राजकारणात बाईने बाईपासूनच म्हणजे सावध राहिलं पाहिजे. हे असं मी जेव्हा राजकारणात येत होते म्हणजे बाईच्या विरोधात. एक्झॅक्टली ज्या पद्धतीने काही पुरुष विकृत आहे तर काही महिलाही विकृत आहेत, त्यातला नमुना चाकणकरबाई आहेत. स्पष्ट सांगते. एक माझाही स्पष्ट प्रश्न आहे, राजकारणात सुंदर दिसणं मॅटर करतं? सुंदर दिसणं पाप नाहीये, पण त्या सुंदरतेवर गर्व करून त्याचं भांडवल करणं हे पाप आहे. आणि तेही काम न करता. म्हणजे मला आज खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आत्ताच भारतीय महिला क्रिकेटरांची मॅच झाली, त्याच्यामध्ये एक बॉयकट केलेल्या सावळ्या रंगाची प्लेयर आहे बघा, मी नाव विसरले, पण तिने ते खूप कष्ट करून तिची ती बातमी मी बघितली. आज ती दिसायला सर्वसाधारण आहे, पण आज तिने भारताची मान उंचवली आणि आमच्यासारख्या स्त्रिया म्हणायला लागल्या की आम्हाला हिच्यावर अभिमान आहे. तसंच त्या दुसऱ्या क्रिकेटर ज्या आहेत त्या तिच्यापेक्षा जास्त दिसायला नाक्याडोळ्याने चांगल्या आहेत आणि रंग गोरा आहे. त्यामुळे सौंदर्य महिलांच्या कर्तृत्वामध्ये मॅटर करत नाही. तुम्ही सौंदर्याने दिसा, सुंदर दिसा किंवा नका दिसू, कर्तृत्व तुमचं सुंदर असलं पाहिजे. आणि ते कर्तृत्व खरंच महिला आयोगाच्या चाकणकर मॅडमकडं नाही. मग तुम्ही सुंदर दिसून उपयोग काय? मग आत्तापर्यंत खूप हिरोईन झाल्या हो. रेखा बिचारी झाली, म्हातारी बिचारी आता होऊन गेली, ठीक आहे, ती अजून सुंदर दिसती, तो भाग वेगळा आहे. पण तसं मग चाकणकरताईंना मग तसं क्षेत्र निवडायला पाहिजे होतं. जर एवढाच सुंदर 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 दिसण्यावर हे लांबचं सोडा. आमच्या राष्ट्रवादीमध्ये युवती अध्यक्ष आहेत संध्याताई सोनावणे, लग्न न झालेले आहेत, दिसायला पण छान आहेत, पण कर्तृत्व पण छान आहे. तुमच्या लक्षात येते का मी काय हे उदाहरण लांबचं कुणाचं तरी तुम्हाला उदाहरण? आता मी ऐश्वर्या रायचं जो उदाहरण दिलं ते ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड होती, पण आता काय आहे त्या मॅडम आहेत ना का मी मिस वर्ल्ड आहे म्हणून अजून ते हवेतच जगतायत नाही. आणि मी मिस वर्ल्ड आहे म्हणून मग त्यांचा काय डिवोर्स काय त्यांचे फॅमिली डिस्प्यूट काय झालेत झाले नाही आहेत का? आयुष्यामध्ये तुम्ही कितीही सुंदर असला तरी तुमचं वागणं, तुमचं कर्तृत्व याच्यावर तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये किंवा राजकारणामध्ये सिद्ध होत असतात. एवढं महिलांनी लक्षात घ्यावं. आणि मी का बाया वाईट आहे म्हणलं मी तुम्हाला, कारण का मी बघितले राजकारणामध्ये समोरच्याचं करिअर स्पॉईल करण्यासाठी पुरुषासाठी सुद्धा बाया वापरतात, हनी ट्रॅप याच्यातनं. आणि सगळ्यात मस्त उदाहरण घ्या, ज्या बाईला मी 6 वर्ष भेटले नाही, माझा संबंध नाही, काय नाही, ती अचानकपणे येते आणि म्हणते की नाही
रुपाली, अजित दादा रुपाली पटेल ठोंबरेंना तुम्ही पक्षातनं काढा, त्यांनी काय केलंय, तिला काय, ती आहे 10वी नापास का 10वी पास का 10वी पास असेल फक्त, आणि ती बाई माझ्यावर बोलतीये. किती इरिटेट होत असेल मला. तरी जाऊ दे म्हणलं, असतात बाया. म्हणजे बघा, आणि तिला बोलायला कोण लावतंय? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर. आता अजून एक कॉन्फिडन्स सांगू का? तुमचे प्रश्न झाल्यावर सांगू? तुम्ही सांगा, मी बोल. लगेच सांगा, काही हरकत नाही. त्या मॅडमने आता काल परवाच एक व्हिडिओ जाहीर केला. सोशल मीडिया बघा, खरं सोशल मीडिया खूप चांगलं आहे प्रसिद्धीसाठी, आपल्या इंटेक्ट लगेच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्याचा वापर योग्य का अयोग्य तो आपण सगळ्यांनी ठरवायचा असतो. तिने एक तो व्हिडिओ टाकला. ती घराच्या आत आहे आणि घराच्या बाहेर माझी बहीण आहे, आणि ती घरातनं उठल्यावर तिथं म्हणतीये, रुपाली चाकणकरांना फोन कर भावाला. तुझा संबंध होता ना चाकणकरांशी? मला आयता इव्हिडन्स मिळाला हो. आता मी तो सगळा इव्हिडन्स दिलाय एजन्सींना, तो सगळा काढून आणणार आणि सोशल ॲक्ट, सायबर ॲक्टच्या खाली काय देशील छानपणे. म्हणजे माझं नशीब चांगलंय की त्या बाईने तो व्हिडिओ टाकला. ती म्हणते नाही माझा संबंध नाही, माझा संबंध नाही, माझा संबंध नाही. मी माझं तुझं 7 वर्ष तोंड बघितलं नाही, मला माहित नाही ती माझ्या घराच्या पुढं रेंटेड मी राहायला आली आहे, आणि ती माझ्या विरुद्ध पोस्ट का करेल? ती मेंटल, आणि तिची जी आका आहे ती महामेंटल चाकणकर बाई. मग हे पदावर, संवैधानिक पदावर हे शोभतं का? म्हणजे हे असं झालं, पोलीस यंत्रणेचे कसे CP वगैरे साहेब आहेत आणि त्यांनीच गुन्हे घडवून आणायचे. अहो त्यांच्यावर कारवाई होते, तर आयोगाच्या बाई कोण आहे तुम्ही? कोण आहात तुम्ही? म्हणजे CPनी जर जे काही पोलीस प्रशासनमध्ये PI असतात हे असतात, त्यांनी चुकीचं केलं किंवा बेकायदेशीर कृत्य केलं, जे आपले रक्षक आहेत त्यांनी चुकीचं केलं, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होतेच ना. मग तसं तुम्ही तुमच्या त्या आयोगावर जाऊन डॉक्टर संपदा मुंडेचं चारित्र्य आनंद केलेलं आहे. फार मोठी गंभीर चूक आहे ती. त्या मुद्द्यानंतर तुमच्या नेत्यांकडनं म्हणजे अजितदादांकडनं स्टेटमेंट आलं की चाकणकरांच्या या स्टेटमेंटशी मी सहमत नाही. आयोगाच्या स्टेटमेंटशी. येस. अजित पवारांचं हे विधान आणि बाकी तुमचा विरोध सोडला तर इतर नेते बोलायलाच तयार नाहीत यावरती, असं का? ते त्यांना विचारलं पाहिजे. का घाबरतायत कोणाला? का अशी गटातटाचं राजकारण आहे तुमच्या पक्षामध्ये? नाही, गटातटाचं राजकारण नाहीये, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. आता मला माहित नाही की कुणाकुणाला विचारले का नाही गेले, पण त्यांनी विचारलं असतं तर मला वाटतं त्यांनी बोलले असते. पण आता का टाळलंय हे आता मला कळेल, कारण का मी अजून त्यांच्या कुठल्या संपर्कात, आणि उगीच वेग पुन्हा तरी स्टेटमेंट करून मला कोणाची म्हणजे बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे मी त्यांच्याशी बोलल्यानंतर याच्यावर सांगू शकेल की ते का बोलले नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जर राष्ट्रीय अध्यक्ष थेट बोललेत, ते बोललेत म्हणजे ते सगळं मत सगळ्यांचंच आहे. पक्ष अध्यक्षाच्या विरोधात कुणाचं मत असण्याचा संबंधच येत नाही. अजितदादांनी सांगितली युती युती, अजितदादांनी सांगितली नाही नाही, कारण का पक्षाचेच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत. त्यामुळे जर ते मत चाकणकरांना पटलेलं नसेल तर मला वाटतं चाकणकरांना स्वतःचा एक पक्ष काढावा लागेल आणि मग तसा त्यांचा स्वतःचा अजेंडा राबवावा लागेल. आणि मी पक्षात राहून वगैरे नाही, मी तुम्हाला सांगते आलेच तर मी पक्षामध्ये म्हणून केलेला अन्याय मी सहन करायचा, हे कुठल्या कायद्यात बसत नाही. आणि तुमच्या या संघर्षावरती पक्ष नेतृत्व बघ्याची भूमिका घेत आहे, कारण की त्यांच्याकडनं काही यावरती प्रतिक्रिया चाललेली नाही. 2च दिवस झालेले आहेत. मोठा विषय झाला, मोठा विषय झाला मान्य, पण 2च दिवस झालेले आहे. निश्चित पक्ष याच्यावर या सगळ्या गोष्टीची विषयाची तपास करून याच्यावर योग्य निर्णय घेईल की जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक माता भगिनीला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा त्यांचे सक्षम भाऊ आहेत, लाडके भाऊ आहेत. परंतु म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 2च दिवस झालेले आहेत. ठीक आहे, आम्ही वाट बघू. एक्झॅक्टली. रुपाली चाकणकरांना अध्यक्षपदावरनं म्हणजे आयोगाच्या अध्यक्षपदावरनं हटवण्याची मागणी होतीये सगळीकडे, म्हणजे विरोधक करतायत, तुम्ही करतायत, कारवाई होत नाहीये, अध्यक्ष यावरती बोलत नाहीयेत, म्हणजे काय समजायचं आम्ही? आता आयोगाच्या अध्यक्षांनी चूक केली आहे, त्या नेमक्या राष्ट्रवादीच्या आहेत म्हणून अध्यक्षांकडे ही तक्रार गेलेली आहे. आता त्याच्यावर मला वाटतं रुपाली चाकणकर 2 दिवसात त्यांचं म्हणणं मांडणार आहेत आणि याच्यावर निश्चित पक्षश्रेष्ठी म्हणजे प्रांत अध्यक्ष
माननीय तटकरे साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा हे निर्णय घेतील. ते विषय मी पुन्हा सांगते की 2च दिवस झालेले. संपदा मुंडेच्या आत्महत्येनंतर सगळेच पेटून उठलेले, सगळेच म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा संप केलेला आहे, कामकाज बंद ठेवलेलं आहे. कोणालाच ते आवडलं नाही आणि हे बेकायदेशीर कृत्य आहे त्यांचं त्या पदावर बसून. त्याच्यामुळे त्याची दखल पक्ष नेतृत्वाला घ्यावी लागेल. सुषमा अंधारेंनी एक स्टेटमेंट केलं अशामध्येच की चाकणकरांचा रिमोट कंट्रोल हा तटकरेंकडे आहे आणि तटकरे तर तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, प्रदेश अध्यक्ष आहेत. तर तात्काळ कोणत्याही पक्षात जेव्हा पक्षाच्या विरोधात एखादी गोष्ट जाते असं वाटतं, नुकसान होईल असं वाटतं, तेव्हा अध्यक्षांकडनं कारवाई होते किंवा राजीनामा घेतला जातो. अजूनही अशा हालचाली काहीच नाहीयेत. तटकरे साहेबांकडे त्या गेलेल्या आहे, त्यांना तो निर्णय ते घेतीलच. पण सुषमा अंधारेंनी कुठल्या बेसवर स्टेटमेंट केले हे मी नाही सांगू शकणार. म्हणजे इतर पक्षातले नेते तुमच्या आता ते काही बोलतात. आता त्यावेळेला मी सांगते ना की ह्यांच्या चुकावर जेव्हा विरोधकांना तुम्ही आयतं खोलीत देतात, कोण चाकणकर, मग ते त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात, त्यांना कायदेशीर पण सांगतात. मग त्यावेळेला आम्ही पक्षातल्या असून आम्ही नाही ना चाकणकरची बाजू घेऊ शकत. त्याचाही राग चाकणकरांना येतो. मग माझं म्हणणं आहे, हा राग तुम्हाला येण्यापेक्षा तुम्हीच पक्षाला त्रास होईल अशी स्टेटमेंट करू नका, म्हणजे ही वेळ तुमच्यावर येणार नाही. हे त्यांना समजतच नाही, त्यामुळे काहीच होऊ शकत नाही. आता बघू, हा सगळा प्रकार घडलेला आहे. ज्या महिलांना वाटत होतं त्रास झाला त्या पुढे येऊ शकत नव्हत्या, रुपाली पाटील नाही कुणाला घाबरत, ती समोर आली. चाकणकरांनी माझ्यासोबत चुकीचं केलं, मी ते समोर मांडलं आणि आता त्या पुढे काय करतायत हे मी बघतीये. तुम्ही म्हणताय 2च दिवस झाले अध्यक्षांकडे जाऊ, नेतृत्वाकडे जाऊ, पण म्हणजे अजितदादांचा असा स्वभाव आहे की पक्षात काही झालं की लागली स्तंभी देतात, ते फोन करतात. आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला काही फोन आला होता त्यांचा? अजून तरी माझाही त्यांना फोन नाही, त्यांचाही मला फोन नाही. मग असं समजायचं का मी की दादांची कुठेतरी मूकसंमती आहे, हे जे तुम्ही आवाज उठवताय किंवा संघर्ष करताय? लक्षात घ्या, असं आहे की दादांपर्यंत ते पोचणं आणि मग आमच्या मलाही काय त्यांना काय, म्हणजे मी तक्रार घेऊन जाणारच आहे. आता बोलवतीलच, उद्याच आमची आता बैठक आहे, म्हणजे होणारच ना. दादांना महाराष्ट्रातली डेव्हलपमेंट आणि लोकांमध्ये काम करून जाण्याची सवय आहे. त्यांना हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे खरं प्रांत अध्यक्षांचं काम आहे बघणं आणि करणं. आता त्यांच्यापर्यंत तो विषय जाणं आणि करणं, आणि जो हा विषय दादांपर्यंत आत्ता गेलाही असेल तातडीने त्या सगळ्या गोष्टी त्या दोघींनाही बोलवतील. दोघींचंही काय म्हणणं ते बघून, म्हणजे काय प्रकार घडलेत ते बघतील. बरं, दादांना एवढं तर माहिती आहे की ज्या दिवशी माधवी खंडाळकरांनी मंदार खंडाळकरांनी व्हिडिओ लाईव्ह केला आणि रुपाली पाटीलनी मारलं, त्या दिवशी मी बीडमध्ये होते. म्हणजे पहिलं म्हणजे भगवान भी मेरे साथ है की मी बीडमध्ये होते आणि मी तेव्हा दादांचं आणि त्या पीडिताच्या घरच्यांचं बोलणं करून दिलं की मी तिथं नव्हते, म्हणजे हा फेक व्हिडिओ आहे हे प्रथमदर्श तर कळतं. तिथंच चाकणकरांचा गेम फसला. त्या विसरल्या तिला सांगायला की बाळा आत्ता रचू नको, नंतर रच, त्या इथं पुण्यात नाही आहेत, बीडला आहेत म्हणून. याच खंडाळकर प्रकरणानंतर तुम्ही जी एक पोस्ट केली होती त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते असं तुम्ही म्हटला होतात. पोस्ट नव्हती केली, पोलीस स्टेशनमध्ये मला पोलीस म्हणले की नाही हे वर्ण आले, सीपीनी केले, म्हणजे सीपींकडनं तक्रार आली. मग मी म्हणलं म्हणजे विरोधक जे ओरडतात की सत्ताधारी खोटे गुन्हे दाखल करता, का तुम्ही खोटे, म्हणजे तुम्ही माझ्यावरच माझ्या घरच्यांवर खोटे गुन्हे दाखल करणार असाल तर मी पक्षाचा राजीनामा देते असं मी त्या रागात तिथं म्हणलेले. अच्छा. आणि जेव्हा तुम्ही एक पोस्ट लिहिली त्याच्यामध्ये तुम्ही ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आणि माजी नगरसेविका आणि अध्यक्ष झाशीची राणी प्रतिष्ठान असं लिहिलंय, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठेच उल्लेख नाहीये. त्यानंतर चर्चा सुरू झाली की रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादी सोडणार का? एक लक्षात घ्या, जो काही प्रकार घडलाय त्या प्रकारावरनं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे माननीय अजितदादांकडे न्याय मागितलेला आहे. आता तो काय न्याय होतो तो मी पाहणार. आणि त्या पक्ष, आता तुम्ही म्हणला त्या एकाच पक्षातील त्या पक्षाचं पद नकोच लावायला. म्हणजे अजून जर चाकणकर बाईंनी काही वेगळा पाय काढला की त्याच्यासाठी जी काही कारवाईची, मी पुन्हा सांगते मी वकील आहे, मी जर ते पद लावून भांडतच नाहीये तर तुम्ही माझ्यावर कारवाई करूच शकत नाही ना. आलं का तुमच्या लक्षात? येस येस.
जर पक्षात तुमचं कोणी ऐकलं नाही, असं पकडून चालू आहे, पक्षात कोणीच ऐकलं नाही, कारवाई नाही झाली, तर तुम्ही काय करणार नंतर? मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे प्रकरण घेऊन? एक लक्षात घ्या, मी पहिलं प्रकरण हे जे काही आमच्या म्हणजे आयोगाचं आहे, तर पहिलं दायित्व येतं माननीय अजितदादांचं, कारण का त्या चाकणकरबाई राष्ट्रवादीच्या आहेत म्हणून. आणि मी मुख्यमंत्र्यांकडे जाण्यापेक्षा अख्खा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे, कारण का राज्य महिला आयोग हे सरकारचा एक विभाग आहे. आणि त्या पदावर जबाबदार पदावर बसलेल्या अध्यक्षांनी अत्यंत असंवेदशीलपणे पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे. ते महाराष्ट्र सहन करणार नाही. त्याच्यामुळे याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना निर्णय घ्यावाच लागेल. आणि राहिला मला जो काही त्रास दिलेला आहे त्याचा तर मी पूर्ण निकाल मी स्वतः लावणारच. त्याच्या बाबतीत मी नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे राजकारण, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तुम्ही राजकारण बाजूला ठेवून नो कॉम्प्रोमाइज ही वृत्ती ज्या पद्धतीने त्याने केली ना, तर मी तो कायदेशीर बरोबर सगळा शेवटपर्यंत धडा लावणार. मी चाकणकरांच्या असल्या फालतू घाणेरड्या राजकारणाला खरंच भीक घालत नाही आणि मी घाबरत पण नाही. अहो, मी मनसेमध्ये लोकांना न्याय देताना माझ्यावर 21-22 केसेस आहेत. माझ्या स्वतःच्या केसेस नाही आहेत त्या. तेव्हा मी विचार केला नाही आणि आत्ता मी कसा विचार करेल? उलट मी आत्तापर्यंत की ठीक आहे त्या मी जर पक्षातच नसते ना आत्ता, तर आत्तापर्यंत चाकणकरांच्या विरोधात माझी खूप आंदोलनं झाली असती. म्हणजे जे सुषमाताई करतायत, जे संगीताताई करतायत, पण मी पक्षात ते म्हणून माझे हात बांधले गेलते की एक तो प्रोटोकॉल असतो, ते एक नैतिक चौकट असते, ती मी पाळली प्रत्येक वेळेला. परंतु चाकणकरांनी संविधाना पदावर असून सुद्धा स्वतःची चौकट पाळली नाही. आणि रुपाली पाटीलचा हा रोष नाहीये. डॉक्टर संपदा आत्महत्येप्रकरणी तुम्ही जे तिचं चारित्र्याचं हनन केलं, हा महाराष्ट्राचा रोष आहे, हे लक्षात घ्या. माझं वैयक्तिक भांडण आणि वैयक्तिक भांडणासाठी मला पक्षातल्या कोणाचीही साथ नको मला. अकेली रुपाली पाटील ठोंबरे बहुत काफी है. ही जी तुमची स्टाईल आहे एकदम ॲग्रेसिव्हली रिॲक्ट होण्याची, आंदोलनं करा, संघर्ष करा, ही ॲक्च्युली मनसे पक्षात फार सूट होत होती. आणि तुम्ही आता राष्ट्रवादीमध्ये आहात, कुठे अडचण येत नाही तुम्हाला असं करताना? नाही येत, कारण का तुम्हाला सांगते नक्कीच ही जी काही ॲग्रेसिव्ह पद्धत आहे, म्हणजे माझ्या फॅमिलीचे रक्त गरमच आहे. आम्ही सगळे क्रिमिनल लॉयर्समध्ये, म्हणजे माझे वडील ॲडव्होकेट CD पाटील, माझे काका ND पाटील, आणि आम्ही घरामध्ये एक जवळजवळ 15 ते 20 वकील होत. म्हणजे माझ्या बहिणी, माझे भाऊ, माझा नवराही वकील आहे, माझे दीर वकील आहे. आम्ही जवळजवळ 20 ते 15 ते 20 जण वकील आहोत. परंतु मी जेव्हा हे स्ट्रगल करत होते ना, तर वयाच्या 15व्या वर्षी माझे वडील वारले, लक्षात घ्या. आणि अण्णा हजारे वर्षे शशिकांत सुतारची केस होती, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ती केस निर्दोष सोडवणारे माझे वडील आहेत. कैलासवासी ॲडव्होकेट CD पाटील. त्याच्यामुळे आम्हाला तो वकिली बॅकग्राऊंड सगळा तो त्याची मी वारसदार म्हणलं तरी चालेल. पण मनसेमध्ये लोकांना न्याय देत असताना तिथं उडी घेतल्यानंतर जी काही कृती आणि आंदोलन होतं ते बेकायदेशीर असतं. त्याच्यामुळे गुन्हे दाखल होत गेले तर MIT मध्ये मराठी मुलांना प्रवेश द्यावा म्हणून आंदोलन झालं होतं. त्यावेळीच्या सरकारने आमच्यावर नॉर्मल गुन्हे दाखल करायला पाहिजे होते, त्यांनी 307 गुन्हे दाखल केले आमच्यावर. मी त्यावेळी माझं लग्न झालेलं नव्हतं, मी जेलला 8 दिवस होते. मग त्या संघर्षातनं मी शिकत गेले. मलाही तेव्हा घरातले म्हणले आपण वकील, आता तू जेलला गेली, तुझ्याशी कोण लग्न कोण करणार? तर मी म्हणलं जाऊ दे, नाही झालं लग्न, कोणतरी आपण ना दत्तक मुलं घेऊ आणि आपलं आयुष्य असंच घालवू. तेव्हाचे ते विचार 2007-8 मधले. पण मी सांगते, मी तिथनं बाहेर आल्यावर ज्या लोकांसाठी मी काम केलं होतं त्यांनी डोक्यावर घेतलं. म्हणजे तुमचा हा आक्रमकपणा एक स्वभावच आहे का राजकीय गरज आहे, हाही प्रश्न? नाही, मला अन्यायाविरुद्ध चीड येते. आणि माझं म्हणणं आहे की त्यावेळी मला मदतीला कोण नव्हतं, त्यावेळी मला माझं श्रीकृष्ण बनावं लागलं. तर मला प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला तिचं श्रीकृष्ण बनवायचंय की जेणेकरून रुपाली पाटील सोबत कारवा तयार झाला पाहिजे महिलांचा, की त्या कुठेही गेल्या
तर पहिलं स्वतःचं रक्षण केलं तर त्या वाचतील तरी. ती पोरगी गेल्यानंतर, मेल्यानंतर, तिच्या डोक्यावर परिणाम झाल्यानंतर आपण तिला न्याय देऊन काही उपयोगाचं नाही हो. काहीच उपयोगाचं नाहीये. काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना आपण. समजा तुमच्यावर वेळ आली आणि तुम्ही त्याच टॅकलनी छान पद्धतीने स्वतःला सावरलं तर मग तुम्ही तिथे संघर्ष करू शकता. तिथंच तुम्ही जर हात गळून बसला आणि तुमचं काही बरं वाईट झालं तर काय उपयोगाचं. मग कुठनं आली सक्षमता, कुठनं आली महिलांना सुरक्षता, कुठनं आली महिलांचा कारवा तयार करायचं. रुपाली पाटील ठोंबरेला, रुपाली पाटील ठोंबऱ्यासारख्या प्रत्येक महिलामध्ये ती एनर्जी, ऊर्जा असते, ती जागृत करायची. आणि त्या म्हणतात ना आपण नवरात्र करतो, नवरात्रीमध्ये नवदुर्गा असतात हो, एकच देवी असती का? नाही. तशा या नवदुर्गा रणरागिणी तयार करायच्या आहेत की जेणेकरून समाजातील व्यक्ती आपल्या त्या माता भगिनीकडं चांगल्याच नजरेने बघतील. थोडंसं कधी कधी कायद्याच्या बाहेर जाऊन करावं लागतं पण त्याला पर्याय नाही. मग घाणीत हात घातला, समजा ते कमळ ते चिखलात उगवतं, चिखल लागतोच ना हाताला, सहन करायचं. पण समाजात संदेश जातो आणि विकृती जागेवर थांबते. पुन्हा ती चूक कोण करणार नाही हा एक संदेश गेला, आपला मोटिव्ह सक्सेसफुल झाला आणि मगच राजकारणात येण्याचं तुम्ही म्हणू शकता की येस मी या राजकारणात येऊन चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला मनसेमध्ये आलात, तिथं राजकारण केलं. मनसे स्टाईल म्हटलं की रुपालीताई ठोंबरे हे लोकांना इमॅजिन होतं किंवा लोक पाहत होते. आता राष्ट्रवादीमध्ये तुम्ही आहात पण मनसेमध्ये असताना जास्त हा आक्रमकपणा त्या पक्षाला धरून किंवा त्या पक्षाच्या विचारधरणीला धरून होता, तो विचारसरणीला धरून. आता राष्ट्रवादीमध्ये हे इतर जे नेते ते इतका आक्रमकपणा दाखवत नाहीत जो तुमच्यामध्ये आहे. मनसेमध्ये तुम्ही आक्रमकपणा दाखवलाय. मनसेमधला अनुभव कसा होता, म्हणजे राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील काम करण्याचा अनुभव कसा होता तुमचा? नाही, छान होता. मला त्यांनी घडवलेलं आहे, लक्षात घ्या. मला राज ठाकरे साहेब आवडायचे म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते. ज्यांच्याकडं मी घडलेत त्या नेतृत्वाला मी कधीच नावं ठेवणार नाही. आजही राज ठाकरे साहेब माझ्यासाठी आदरणीयच आहे. माझ्या काही गोष्टी पक्षामध्ये ज्या झाल्या आणि ती काळाची गरज होती म्हणून मी माननीय अजितदादांकडे जेव्हा गेले की मला त्यांचा तो आवडलं. जे वेगळ्या पक्षातली असून सुद्धा जो काही बहीण म्हणून सन्मान देणं किंवा काम करणे. आणि मी राष्ट्रवादीकडे आल्यानंतर तुम्हाला सांगते मनसेमध्ये आंदोलन करायचे 8-15 दिवस लागायचे कामाला. अजितदादांकडे आल्यानंतर नाव सांगितलं काम होतंय म्हणून मला तो आक्रमकपणा जास्त दाखवता आला नाही, कामच होत होती. आणि अजितदादांनी मला सांगितलं, मला कधी अजितदादांनी सांगितलं नाही की तुझा आक्रमकपणा कमी कर किंवा हे करू नको ते करू नको. एकच सांगितलं होतं, कुठल्या समाज दुखावेल अशी कुठलीही स्लिप ऑफ टंग होता कामा नये. कारण का आपण जेव्हा काम करतो ते भावनेच्या भरात नाही झालं पाहिजे की कुणाला काहीतरी बोललोय आणि काय केलेलं. आणि आक्रमकपणा म्हणजे मला तो लोकांना न्याय देण्यासाठी आहे. मी थोडीच का चाकू सुरे घेऊन भांडणं करते आणि काय करते. आता काही प्रकरणं, आता समजा ॲडमिशन करायला गेलो, नाही ऐकलं, तिथं मग खाली बसणं किंवा काय ज्या गोष्टी, हे आंदोलन आहे की लोकांना न्याय देण्यासाठी काम, लोकांची कामं होण्यासाठीची ती पद्धत आहे. पण राष्ट्रवादीमध्ये मला दादांची कार्यकर्ती बहीण म्हणल्यानंतर 4 दिवसाचं काम अधिकारी 2 दिवसात करत होता. मग मला कधी ती आक्रमकपणा दाखवण्याची वेळच नाही आली. ती डायरेक्ट राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षांनीच आणली माझ्यावर. आत्ता कालचा जो विषय आहे तो मी कित्येक वर्षातनं, 3 वर्षातनं त्या रिअल रुपाली पाटील ठोंबरे स्टाईल आंदोलन असेल. खूप छान वाटलं पण मला की मनसे सोडत होतात तेव्हा राज ठाकरेंशी बोलणं झालं होतं, संवाद झाला होता? नाही, फोनही झाला नाही. म्हणजे मी फोनच बंद केला होता आणि मी त्यांच्याशी बोलले पण नव्हते. त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे केला का नाही मला माहित नाही, पण मी त्यांच्यासमोर नव्हते जाऊ शकत. मग राष्ट्रवादीच का निवडली तुम्ही मनसे सोडून? कारण का राष्ट्रवादी पुण्यात मी पुणे मनपामध्ये माझी नगरसेविका म्हणून काम केलेले, त्याच्यामुळे राष्ट्रवादीने आमची युती झाली होती. आणि तुम्हाला सांगू का, दादांची पद्धत कामाची खूपच पॉझिटिव्हली आणि एनर्जिक आहे. म्हणजे दादांना काम करणारे कार्यकर्ते हवे असतात आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दादासारखा नेता हवा असतो की जो तत्पर आहे प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी निवडली. मग त्यातही नंतर जेव्हा फूट पडली राष्ट्रवादी, तुम्ही दादांची राष्ट्रवादी निवडली? कारण का मी माननीय अजितदादांमुळेच मी राष्ट्रवादीमध्ये आले.
जे फूट पडल्यानंतर मी त्या माननीय शरदजी पवार साहेबांकडं थांबण्याचा विषयच येत नव्हता, कारण की मी आलेच अजितदादांमुळे. जर मी राष्ट्रवादीत आले नसते ना तर मी माननीय उद्धव साहेब यांच्या शिवसेनेत असते. कारण का त्या म्हणजे ज्यावेळी मी राष्ट्रवादीमध्ये आले त्यावेळी मला शिवसेना माननीय उद्धव साहेबांची इथल्या सुद्धा पर्याय खुला होता. ऑफर होती तुम्हाला? हो, पण दादांची राष्ट्रवादी हे केली. कारण का राज ठाकरे साहेब, अजितदादा, उद्धव साहेब फेवर, म्हणजे शेवटी ठाकरे तर ब्रँड आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणजे दुजा हे करू शकत नाही, आवडतात. आणि त्याच्यानंतर माननीय अजितदादा, बोलण्याची रोखठोक पद्धत, कामाची पद्धत, आणि ते असं जातीपातीचं राजकारण किंवा हायाचं त्याचं हे असलं काही बघत नाही. म्हणजे मी म्हणते अजितदादा असेच काम सांगा का, म्हणजे एखादा जीन बोलतो ना हुकुम मेरे आका, हुकुम मेरे आका, तसं अजितदादा जनतेच्या प्रश्नाची कामं करतात, म्हणून अजितदादांकडे मी गेले. अच्छा, हे तुमच्या लव्ह स्टोरीवरती येऊया. आम्ही ऐकलं फार इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी आहे तुमची. काय म्हणजे जेलमधनं, आणि त्याला जेलचा पण एक रेफरन्स आहे आम्ही ऐकलं, काय त्याच्यामध्ये असं आहे की 2008ला आंदोलन झालं. मी 2006ला मनसे पक्ष काम करायला सुरुवात केली आणि MITचं आंदोलन झालं. मराठी मुलांना ॲडमिशन डोनेशन फ्री मिळालं पाहिजे, कारण का त्यावेळी डोनेशन 8-8, 10-10 लाख घेत होते. त्यावेळी पण तुम्हाला सांगते की आंदोलन झालं. आंदोलन झाल्यानंतर काय ना हो, आता कार्यकर्त्यांच्या जोशात ते फुटलं. आम्ही कोणी नव्हतं आमच्यासमोर, तरी आमच्यावर 307 गुन्हा दाखल झाला. आता त्याच वेळेला 2008 साली हे आंदोलन झालं आणि मी सगळी फॉर्मॅलिटी वकिलीची करून वकिली स्टार्ट केली होती तेव्हा नुसती. आणि आंदोलन झालं की मी गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा डायरेक्ट माझा फेटाळला गेला, म्हणजे अटकपूर्व जामीनला मी अर्ज केला होता. सेशनला नाही झाला, हायकोर्टात नाही झाला, ना सुप्रीम कोर्टात झाला. मी हजर झाले. हजर झाल्यासोबत नंतर माझे जे काका आहेत ॲडव्होकेट ND पाटील, ज्येष्ठ विधितज्ञ, त्यांच्याकडे जवळजवळ 5-50 सगळे ज्युनियर्स, ते आम्ही ज्युनियर काम म्हणजे काकाचं जरी असलं तरी आम्ही ज्युनियर्स म्हणून काम करत होतो. मग मला अटक झाली, हजर वगैरे, म्हणजे सगळ्या त्या गोष्टी झाल्या. आणि जो माझ्यासोबत माझा 1 वर्षांनी सिनियर माझा नवरा ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे, आणि मग हे सगळे ज्युनियर्स, आता हे सगळा परिवार आमचा वकिलीचा मला भेटायला यायचे, करायला म्हणजे नाही का काय झाले काय, का माझी होती पहिली जेलची होती. तुम्हाला सोपं नाही जेल, आहो जाऊ द्या आता, नका त्या आठवणी काढू, माझं मला माहिती आहे. मग ते जेलला गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगते, माझं लग्न नाही झालेलं, मी जेलला गेली आहे, त्यातल्या आतल्या चेकिंग बिकिंग आहे ना, ओ बाप रे, मी हँग झालते, हँग. मी म्हणलं म्हणजे स्वतःला म्हणायचे, वाय, का तू हे केलंयस? म्हणजे आज जाताना लेडीजनी कुठे आत्महत्या करू नये म्हणून तपास करतात, तो पूर्ण कपडे काढायला लावतात. ती जी लेडीज पोलीस आहे ती बघते आपण ब्लेड आणले का, हे आणले का, ते आणले का, आणि मग त्या हिच्यासमोर कपडे काढायचे अख्खे. मग ती मोठमोठी भांडी देतात, कुत्र्याला पण ती देत नसतील, एवढी घाण असतात खायला प्यायला, ताटं वाट्या वगैरे, ते घेऊन जायचं. मी तर जेवलेच नव्हते. माझ्या शेजारी एक आफ्रिकन आरोपी होती, तिला मी म्हणलं तर मी तुला बाहेर गेला सोडवते, तुझा बनपाव मला खायला दे. हे दिवस माझ्यावर आलते त्याला जेलला. आणि तिथं या बायका चांगल्या जेलमध्ये असताना सुद्धा स्वयंपाक इतका घाण व्हायचा. म्हणजे 120 रुपये त्या कैदीला भत्ता मिळतो, 20 रुपयाचं पण जेवण नसायचं. मग तिथनं मी बाहेर आल्यावर त्याच्यावर काम केलं की तुम्ही आतमध्ये ज्या ह्युमन राईट्सचे जे अधिकार आहेत तुम्ही द्यायला पाहिजे ते जेवण, त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे जिथं जाईल तिथं काय चुकीचं घडतंय ते त्याच्यावर सुद्धा मी काम केलेलं आहे आणि तिथल्या सुविधा वाढवलेल्या आहेत. म्हणजे मी ज्या जेलमधनं बाहेर आले ना तेव्हा तुम्हाला सांगते, माझ्याकडे लिस्ट होती किती जणांना सोडवायची. माझी वकिलीची सुरुवात तिथनं झाली. मी झाडाखाली बसायचे, पारधीवाल्या महिला माझ्याकडे आल्या, नाही होत आई आम्ही काहीच नाही केलं. मी म्हणलं वा गं पारधी, तू काय केलं नाही, ठीक आहे दे म्हणलं. मग मी तिचा FIR नंबर वगैरे जी काही लिगल प्रोसेस सगळी घेऊन ती सगळी बाहेर आलते. तिथे मला सगळं हे माझे कलिग भेटायला यायचे. मग जो माझा जो नवरा आहे तो पण मला भेटायला तिथं आला. पण तेव्हा त्याचं दुसरे एक माझी सहकारी आहे ते त्यांच्या ह्याच्यात चांगले होते. म्हणजे ह्याच्यामध्ये माझ्यासाठी जी माझी मैत्रीण आहे ॲडव्होकेट मनीषा कावेडिया, तिने जे चॉकलेट आणलं होतं ते ती मला आज देऊ शकली नाही.
तर या माझ्या नवऱ्याने ते चॉकलेट्स घेतले आणि मी देतो म्हणून आता स्वतःच्या मैत्रिणीला दिले. मग हे जेलमधनं आल्यावर मला कळल्यावर मग जरा मी म्हणजे ते सिनियर जरी असला तरी माझ्या काकांच्याच इथं ते मला सिनियर आहेत ना, काकांच्या इथं ते ज्युनियर. मग आम्ही सगळ्या मैत्रिणींनी चांगली परेड घेतली. आमची चॉकलेट तुझ्या मैत्रिणीला द्यायचा संबंध काय? एकतर आतमध्ये देण्याची खरं गरज होती, कारण का माझ्यासाठी खरंच जेल पहिल्यांदा होतं. आतमध्ये मीही रडत होते की, पण मी का डोळ्यातनं असू नाही आणले. माझ्यासोबत ज्या गेल्या होत्या ना त्या घाबरल्या असत्या. आणि माझा जामीन झाला लवकर, माझ्यासोबतचा झाला नव्हता. मी तोपर्यंत बाहेर नाही आले, कारण का माझ्यासोबत आलेल्यांना मी जर सोडून गेले तर पुन्हा कोणी महिला आंदोलन करणार नाही. म्हणून आम्ही एकत्र तिथं थांबलो होतो. आणि त्या दोघींचा जामीन झाल्यानंतर जेलरने आम्हाला बाहेर काढलं. मी जेलमध्ये काय काय बेकायदेशीर चालायचं ना सगळं काढलं होतं. मला ते जेलर म्हणले परत येऊ नकोस, पाया पडतो ताई तुझ्या. अशी ती स्टोरी आहे. मग नवऱ्यानेच मला विचारलं, आता त्याला माझ्यात काय आवडलं ते तुम्हाला त्याला विचारावं लागेल. आणि त्यांनी मला प्रपोज केलं. मग मी हो म्हणले आणि आमचं लग्न झालं. आता मला 14 वर्षाची मुलगी आहे, 8 वर्षाचा मुलगा आहे. अरे वा. तुमचं म्हणजे तुमचा पक्ष राष्ट्रवादीची विचारसरणी आणि तुमची स्टाईल फार वेगळी आहे. म्हणजे तुम्ही ते ग्रहांच्या अंगठ्या घालतात, ते रुद्राक्षाचे ब्रेसलेट, गळ्यात काय आहे ते नेमकं? गळ्यात सूर्य आहे आणि हे असंच पॅन्डल आहे माझ्या एका नगरसेविका मैत्रिणी सुनीता साळुंकेने असं बारीक बनवलं होतं, ते मोठं बनवलं. आणि हा मासा आहे की एक सोन्याचा मासा असावा. आता मी तुम्हाला सांगते, माझं वागणं वेगळं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवशाही फुले आंबेडकर ही जरी विचारधारा असली, माझी अंधश्रद्धा नाही आहे. लक्षात घ्या, कोणीतरी कुणाला मोटिव्ह केलं पाहिजे, एनर्जी पाहिजे. त्याच्यासाठी हे सेल्फ डिफेन्स हे घातल्यावर मला बळच समाधान मिळतं. मग मिळतंय ना, काय होतंय नाही तो नंतरचा भाग आहे. मी दागदागिने जास्त घालत नाही, कारण का रमेश वांजळे भाऊ होते, लक्षात घ्या, ते सोनं घालायचे. त्यांचा तो याच्या आधी राजकारणातल्या कुणी घातलं तर नावं ठेवायची, पण फक्त रमेश भाऊ वांजळे होते की लोकांनी त्यांना त्या सोन्यासह स्वीकारलं होतं. पण त्यांचा स्वभाव पण सोन्यासारखा होता, वागणंही सोन्यासारखं होतं. त्याच्यामुळे हे रुद्राक्ष आवड आहे. जय भोलेनाथ. मी महाकालीची बघते, मी दशमहाविद्यांची बघते. काही नाही घातलं काहीतरी चांगलं होईल आपलं. आणि मग ह्याच्याने खरं काय झालं सांगू का तुम्हाला, इफेक्ट की कुठलंही संकट आले ना आपण परतून लावू, ही एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळते. आणि काहीतरी हातात पाहिजे, कुठेतरी चांदी बिंदी सोनं घालण्यापेक्षा. टॅटू पण आहे तुमच्या हातावर? हा महाकालीचा टॅटू आहे. मी देवीची बघते म्हणून ती माझ्यासोबत कायम आहे का नाही त्याच्यासाठी आपलं महाकाली लिहिलं. हे बघितल्यावर वाटतं की येस, जगदंबा माझ्यासोबत आहे. एक ती एनर्जी स्वतःला, म्हणजे आपण म्हणतो ना सायकोलॉजिकल, स्वतःला मी स्वतः तयार करते. कारण का मला कोणच एनर्जी देत नाही हो, कोणच सपोर्ट करत नाही. मला लोकांना सपोर्ट द्यावा लागतो, मला काउन्सिलिंग करावं लागतं. मग मला माझी इनहिनर एनर्जी ऍक्टिव्हेट करायची असेल तर जरा थोडं, प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत, कुठेतरी मन रमवावं लागतं. एवढं आपलं घालायचं तेवढंच त्याच्या ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि मी मंगळसूत्र घालत नाही. माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, त्याचं मनात फोटो आहे माझा. म्हणजे जसं हनुमानाला छाती फाटली की राम दिसेल, तर खरंच माझ्या मनामध्ये माझा नवरा दिसेल. पण मग ही स्टाईल मला थोडीशी आवडते असं म्हणून मी घालते, बाकी काही. तुमच्या फिटनेसचं काय रस आहे? म्हणजे 95 किलोवरनं डायरेक्ट 60 किलोवरच्या रुपाली पाटील ठोंबरे आम्हाला दिसत आहेत. काय असं घडलं, म्हणजे इतक्या कमी वेळात ते वजन कसं काय कमी केलं तुम्ही? मी स्पोर्ट्समन आहे, माझ्या 21 नॅशनल झाल्यात व्हॉलीबॉलच्या. मी खेळाडू असल्यामुळे मेंटेन राहणं आणि त्या पद्धतीचा ओरा माझा होता. पण आता राजकारणात आले, लग्न झालं, मुलं बाळं झाली, थोडंसं वेट वाढलं, थोडं म्हणजे खूपच वाढलं, अक्का टाईप झालते, म्हणजे अम्माच. आणि काय होतं ते जिम करणं, त्याला वेळ देणं किंवा तो तोंडावर ताबा ठेवणं शक्य नाही खाण्याचा. आणि मी हर्बल लाईफनी वगैरे वजन कमी केलं होतं, 6 किलो कमी केलं, पण दुसऱ्या महिन्यात 12 किलो झालं. मग मी जी मेडिकली हायफाय सर्जरी आलेली आहे वेट लॉसची, ती मी बॅरेट्रिक सर्जरी केली की जी अन्नाची पिशवी कमी करतात आणि ती लेझरनी कमी करतात. ती कमी होऊन आता जवळजवळ 2.5-3 वर्ष झालेली, बॅरेट्रिक ऑपरेशन. आणि त्याच्यामध्ये ते कमी झालेले. पण हे सगळं
माझा आहार तोच ठेवून, फक्त एवढंच की सर्जरी झाल्यानंतर आहारावर कंट्रोल येतो. पहिल्यांदा 1 घास, मग 2 घास, म्हणजे जे मी 1 किलो कॅपॅसिटीच कमी होते खाण्याची. म्हणजे आत्ता ह्या वयामध्ये मी गेली 2 वर्षाच्या, 2, 3, 4, 5 वर्षाच्या मुलीचं एवढं माझं खाणं झालेलं आहे. म्हणजे ते आतून झालेले आणि म्हणून माझं वेट लॉस झालंय. पण त्याचं मलाही छान वाटतं. मलाही 40ला 20चा फील येतो, एनर्जी येते. आणि या राजकारणाच्या हेक्टिकमध्ये, ह्या सगळ्या या अशा गोष्टीमध्ये कुठेही स्ट्रोक नको यायला, कुठेही BP नको आहे, कुठेही शुगर नको आहे. लक्षात घ्या, मी जाड राहिले, खातीये, भांडतीये आणि करतीये, आणि अचानक मी गेले, असे अनेक गेलेत आणि मी गेले, तर माझे दुश्मन तर खुश होतील ना. मला नाही जायचंय, 100 वर्ष मला त्यांच्या छातडावर पाय ठेवून जगायचंय, म्हणून मी स्वतःला मेंटेन केलं. म्हणजे शत्रूंसाठी तुम्ही फिट राहताय. एक्झॅक्टली. बापरे. तर शेवटचे 2 ते 3 प्रश्न घेते. हे जे काही प्रकरण झालं त्यानंतर महिला आयोगाचं जे अध्यक्षपद आहे, त्या अध्यक्षपदाचा कुठेतरी गांभीर्य राहिलं नाही असं बऱ्याच जणांना वाटतं, तुम्हाला वाटतं, जे टीकाकार आहेत. पण तुमच्याकडे जर महिला आयोगाचं अध्यक्षपद आलं तर तुम्ही पहिला निर्णय काय घेणार? माझ्याकडं महिला आयोगाचं अध्यक्षपद आलं तर सगळ्यात पहिला जो निर्णय असेल की त्या महिलांना आत्मविश्वास निर्माण करेल की तुमच्यासाठी आयोग आहे, तुम्ही घाबरू नका. आणि जे कोणी महिलांवर अन्याय करतात त्यांनी पुन्हा ती पुनरावृत्ती करू नये अशा पद्धतीची कायदेशीर कारवाई चोखपणे निर्माण म्हणजे करायला लावेल. पण महिलांमध्ये विश्वास देईल की येस, तुम्ही घाबरायचं नाही, महिला आयोग तुमच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी तुमची कायम चर्चा असते, कुठवर आली ती चर्चा? आता तो संघटनेकडं विषय आहे आणि मला महिला आयोगावर जायचं नाही आहे. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं. मला सभागृहात जायचं आहे. मी सभागृहामधली महिला आहे. तुम्ही जर माझे नगरसेवक असतानाचे जर सभागृहातले व्हिडिओज काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ज्या लोकांसाठी आपण काम करतोय आणि नगरसेवक म्हणून मिरवून घेतोय स्वतःला, ते काम चोख पद्धतीने वाजवण्याचं व्यासपीठ हे सभागृह आहे. आणि पक्षातलं पद महिला प्रदेशाध्यक्ष दिलं तर मी संघटन करेल. एक लक्षात घ्या, पक्षाची जी पदं आहेत ती 2 आणि 3 वर्षासाठी असतात. ती तुम्हाला पक्षाने तुमच्या कामगिरीवर सिद्ध होण्यासाठी दिलेली असतात. तुम्ही ती सिद्ध करायची, चांगली संघटना बांधायची. चांगली संघटना म्हणजे काय? महाराष्ट्रभर तुमचं किती जाळं आहे, त्या महिला कशा कार्यरत ठेवता येतील, त्या महिलांच्या त्या स्थानिक भागातनं तुम्ही या संघटनातनं किती लोकप्रतिनिधी निवडून आणता, हे तुम्हाला पक्षाला जेव्हा तुम्ही देताल तेव्हाच तुमची ती कार्यसिद्धता सिद्ध होणार आहे. कारण का संघटन आणि लोकप्रतिनिधी ही 2 चाक आहेत हो पक्षाची, ती दोन्ही चालली गेली पाहिजे. जर तुम्ही फक्तच लोकप्रतिनिधी करत गेला, लोकप्रतिनिधी निवडणुकीचे फंडे वेगळे आणि संघटनाची बांधणी कामकाज हे वेगळे, आणि ह्याच्यामधला आपल्याला समन्वय साधून पक्ष वर आणायचा असतो, कामकाज करायचं असतं. ते करण्याचं काम, ते कौशल्य मला रस्त्यावरची कार्यकर्ती म्हणून घडलेली आहे याचं महत्त्व आहे. का हो, माझं सगळ्याच विरोधी पक्षातले माझे बंधू आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत. का बरं? त्यांनी तर माझं तोंड नाही बघितलं पाहिजे. सुषमा अंधारे माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. कधी माझ्या मैत्रीण झाल्या त्या? मी राष्ट्रवादीमध्ये आले, त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या, त्यांनी शिवसेना पक्षात गेल्या, तिथून माझी मैत्री सुरू झाली. त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी जरी असतील, त्या त्यांच्या पक्षाचं काम करत असताना जेव्हा माझ्या नेतृत्वावर बोट उचलतात तेव्हा मी त्यांना सोडत नाही. मी माझं नेतृत्व कसं बरोबर आहे ते त्यांना सांगते. हे पक्षाचे विचार, पक्षाची ध्येय धोरणं, ही विचाराची मनभेद आहेत. इथे काय आम्हाला मारामारी नाही करायची आहे. इथे काय आम्हाला त्या बायका म्हणतात ना, 2 बायका कधी एकत्र राहू शकत नाही, त्या भांडणच असतात, तो आदर्श नाही द्यायचा आहे. उलट 200 बायका एकत्र राहिल्या पाहिजेत. सगळ्या इतर पक्षातल्या महिला आम्ही एकत्र काम करतोय. चाकणकरांनाच काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. म्हणजे त्यांच्या त्या वागण्यात काहीतरी चुका आहेत की त्याच्यामुळे ही वेळ येते. आणि त्यांची असलेली कार्यपद्धती जे फेक, म्हणजे त्या अध्यक्ष वगैरे असताना खोट्या अकाउंटवरनं वगैरे त्यांनी केलं असेल, पण तुम्ही ज्या एका पदावर जाता
तेव्हा तुम्ही ते खोटे अकाउंट्स करून महिलांना टार्गेट नाही करू शकत. नक्कीच, म्हणजे एवढे सगळे मुद्दे चर्चेत आलेले आहेत, प्रश्न चर्चेत आलेले, त्यावरती तुम्ही उत्तरं दिलेत. आणि ही सगळी चर्चा ऐकून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हा संघर्ष टोकाला तर ऑफकोर्स गेला आहे, त्यावरती राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष नेतृत्व कारवाई करेल, त्यांच्या कारणावर या गोष्टी जातील. पुढचे अपडेट्स आपल्याला लवकरच कळतील. बाकी ह्या सगळ्या गप्पा आणि ह्या सगळ्या चर्चा तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आमच्याकडे आलात, आम्हाला वेळ दिलात. थँक्यू. थँक्यू.